आता राहुल गांधींच्या पदयात्रेची बातमी आहे। या पदयात्रेचे मार्ग जाहीर झालेले आहेत। महाराष्ट्रात 5 दिवस राहुल गांधींची यात्रा चालणार आहे। राज्यातील 6 जिल्ह्यांमधून राहुल गांधींची ही यात्रा जाणार आहे। मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि नाशिकमधून हा सगळा मार्ग असणार आहे। राज्यातील 6 जिल्ह्यातून राहुल गांधींची यात्रा जाणार आहे। 5 विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आता नुकत्याच। त्यांच्या अगोदर देखील राहुल गांधींनी संपूर्ण देशभरातून पदयात्रा काढली होती। आता पुन्हा एकदा देशभरातून ते पदयात्रा काढणार आहेत। तर महाराष्ट्रातला त्यांचा जो मार्ग आहे यात्रेचा तो जाहीर झालेला आहे। 5 दिवस यात्रा असणार आहे आणि राज्यातील 6 जिल्ह्यातून राहुल गांधींची यात्रा जाईल। मुंबई, ठाणे, मालेगाव, नाशिक असा हा मार्ग असणार आहे। राहुल गांधींच्या यात्रेचा मार्ग जाहीर झालेला आहे। राहुल गांधींची ही दुसरी पदयात्रा असणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या अगोदर देखील त्यांनी एक यात्रा काढली होती संपूर्ण देशभरात, मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला नव्हता असंच म्हणावं लागेल निकालातून। मात्र आता या यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो ते बघणं महत्त्वाचं आहे। बघा आपण हे मार्ग बघतोय सगळे, ठाणे, मुंबई, नाशिकमधील मालेगाव, मांडवी, उज्जैन, गुना, ग्वालियर, आग्रा, अलीगढ़, बरेली, लखनौ, सिलगुरी नंतर इम्फाळ, कोहिम असा संपूर्ण देशभरात त्यांची यात्रा असणार आहे।